उमेदवारी कोणाला द्यायची याचं ॲनालिसिस अजितदादा आणि पक्ष सृष्टी करत असताना, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आपली आघाडी होत असताना हा गट त्यांनी पण मागितला होता. ते म्हणायचे आमचं तालुका प्रमुख आहे, म्हणायचं आमचे पण तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्या कुटुंबात आम्हाला उमेदवारी द्यायची आहे. ते आमचं तसं ठरलं होतं. ते म्हणले आपण मैत्रीपूर्ण लढू, शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. ठीक आहे म्हणलं, मैत्रीपूर्ण असेल तर लढू, आणि एकाच गटापुरतं अडचण होत तर आपण लढू. त्यांचा पठ्य काय इकडून पलीकडे गेला, त्याच्याबद्दल तर मंगेशराव काही वेगळं बोलायचं नाही. राहिला विषय आपल्या कुटुंबात, परिस्थिती आणि प्रसंग असा निर्माण झाला की आपलेही जे उमेदवार आहेत ते कोण काही कमी नव्हतं, सगळे तुल्यबळच होतं. ज्याला उमेदवारी दिली नाही ते काही तुल्यबळे असं मी तुल्यबळ नव्हते असं पण मी म्हणत नाही, किंवा ज्यांना उमेदवारी दिली ते तुल्यबळ नाही असं पण नाही. पण एक दिलाने एक विचाराने जर पुढे गेलो तर पक्ष मोठा होणार आहे, नाही तर याच्या त्याच्या भांडणामध्ये आपल्याला नुकसानच होणार आहे. मग जेव्हा या निवडणूक लागली, निवडणुकीची प्रक्रिया सुरुवात झाली, तेव्हा तालुका अध्यक्ष म्हणून पांडुरंग पवार साहेब असतील किंवा इतर जे इच्छुक उमेदवार असतील, जे कोणी असतील, तेव्हा गावागावी मिटिंग व्हायची. आणि गावागावी मिटिंग होत असताना प्रत्येक गावात मिटिंग झाली, म्हणले की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं, ते स्वतः सांगत. आता परिस्थिती आणि प्रसंग असा निर्माण झाला की पलीकडचा उमेदवार पलीकडच्या यांच्या पक्षापेक्षा पलीकडच्या पक्षात जो यांना मान्य नाही तिथे गेल्यानंतर तिथं आपल्याला सर्व ॲनालिसिस करूनच पुढे उमेदवारी काढावी लागेल, अन्यथा पर्याय नाही. हे दादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला, आणि तो निर्णय घेत असताना पांडुरंग पवार साहेब आणि त्यांच्या काही लोकांबरोबर मी चर्चा सुद्धा केलेली आहे. संभाष शेठ, तुमचा आग्रह होता, तुम्ही आणि संतोष गाडगे माझ्याकडे आले, तुम्हाला 1-2 दिवस मी आधी काय म्हणालो की अजितदादांच्या ॲनालिसिसमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पुढचा उमेदवार जर असा असेल तर आपल्याला कल्पना द्यायला उमेदवारी द्यायला लागेल. तरी सुद्धा माझा शेवटपर्यंत दादांकडे आग्रह आहे, आणि त्यांना सांगितलं की दादांची ओळख तुमची पण आहे सगळ्यांची, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दादांशी चर्चा करा. बोललो तर नव्हतं बोललो, किती दिवस आधी बोललो होतो, 2 दिवस आधी बोललो होतो. तर तरी सुद्धा ती परिस्थितीनुसार निर्णय घेतला, आणि सांगून समजून सुद्धा जर अशा पद्धतीचं असेल तर हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मी छोटा आहे, मी लहान आहे, मी काय त्यांच्या एवढा मोठा नाही त्यांना सांगण्याचं, ते मार्गदर्शकच आहे. पण पक्षाच्या भूमिकेतून पुढे जात असताना आपण काही कर्तव्य ते पाळलेच पाहिजे. दादांबरोबर चर्चा करत असताना दादांनी पण तेव्हा सांगितलं होतं की 5 वेळा आपण साहेबांना तिकीट दिलेलं आहे. एकदा पंचायत समितीचं, 4 वेळा जिल्हा परिषदचं, एकदा त्यांचा पराभव झाला, एकदा उपाध्यक्ष केला होता. आणि आतापर्यंत काय कमी होतं, जे सांगाल ते करण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून असेल, दादांच्या माध्यमातून मी असेल, ते आम्ही करत आलेलो आहे. मी 23-24 तारखेला त्यांच्या घरी पण इथं निमगाव स्वामीमध्ये आलो होतो, बसून आमची चर्चा झाली 7-8 वाजता, आणि आमचं त्यांना काय वाटतं ते बोलले, मला काय वाटतं ते मी बोललो, आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढला. ठीक आहे म्हणजे लोकांची चर्चा करतो. अजितदादांचा फोन झाला, अजितदादांचा फोन झाल्यानंतर अजितदादांचं त्यांचं काय बोलणं झालं ते मला दादांनी सांगितलं ना की ठीक आहे आता आपण तरी उमेदवारी देऊ शकतो, नाही तर पुढे आपण काय करू शकतो, कशा पद्धतीने कुठल्या पदावर देऊ शकतो, काय करू शकतो, ते दादांचं त्यांचं बोलणं झालं. दादांना पण त्यांनी मान्यता सुद्धा दिली, फक्त लोकांची चर्चा करून निर्णय घेतो असं एवढंच काम. नंतर 27 तारखेला महागारीच्या दिवशी सकाळी 10 वाजता वळसे पाटील साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं. आम्ही तिथे गेलो, मी होतो, गुलाबशेठ नेरकर होते, संभाष शेठ होते, माझे सभापती शिवशेठ होते, आणि स्वतः पांडुरंग पवार साहेब पण होते. वळसे पाटील साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा 1 तास आमची तिथे चर्चा झाली. साहेबांनी सांगितलं अशा प्रसंगामध्ये आपल्याला समजुतीने पुढे जावं लागणार, आणि समजुतीने पुढे जात असताना तुम्ही एक ज्येष्ठ आहात, तुम्ही जरा शांततेमध्ये घेतलं पाहिजे आणि पक्षाला हानी पोहोचेल असं केलं नाही पाहिजे. साहेब नंतर आतमध्ये गेले, त्यांनी सांगितलं की मी काय आता 4-5 ठराविक लोक आहेत त्यांच्यावर चर्चा करतो आणि निर्णय घेतो, तर त्यांनी काही निर्णय घेतला नाही. एवढंच काय तर 27 तारखेला त्यांना सांगितल्यानंतर मी आदिवासी भागात 12 तांबे गटात माझा दौरा चालू होता. त्या आदिवासी भागात फोनला रेंज नसतो. आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर अजितदादाचा फोन आला, मी तिथं नव्हतो, मी खाली गेलो होतो त्या गावामध्ये.
ते रागावलं म्हणलं, अरे मला फोन तरी देतो, त्याचं नाव बारको आहे, संतोष नाही पण आम्ही बारको. तर नाही ते एकच मिनिटं बोललो. म्हणलं काय बोलले? आजीला फक्त एवढंच म्हटलं की पांडुरंग पवारांनी माघार घेतली का? मी त्यांना सांगितलं नाही घेतली. म्हणजे बरं ठीक. रात्री मी जेव्हा खाली गेलो 10-10:30 वाजता दादांचा माझा फोन झाला. दादा म्हटले परवा सभेला येऊ का? बोले 29 तारखेला लगेच नका येऊ, नंतर या. मग आमची 1 तारीख ठरली. 1 तारखेला 2 ठिकाणी सभा द्यायचं त्यांनी ठरवलं. एक आले माळशेज पट्ट्यात, एक मीना फळेमध्ये 2 ठिकाणी सभा घ्यायचं. आमचं टेंटेटिव्ह प्लॅनिंग झालं. काही लोकांची मी चर्चा केली, बामणे साहेबांशी पण मी चर्चा केली की आयर साहेबांची वेळ घ्या, आपण आता एकत्रित पुढे जाण्यासाठी. पण जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच 28 तारखेला घडलं. माझ्या तर पायाची वाळू सरकली. मी फार एकदम अक्षरशः कोसळून गेलो. मी त्या दिवशी सावरगाव गटात दौऱ्याला होतो. सकाळचं पहिलं गाव आमचं आर्वी. तिथं अशी घटना घडल्यानंतर मी तिथून माझ्या घरी कसं आलो, तिथं मी काय काय केलं काय नाही हे माझ्या पण ध्यानात. त्या कोण लोक भेटून गेली ही पण माझ्या लक्षात नाही. नंतर मला कळाले तिथं कोण कोण होते. मी नंतर तिथे व्हिडिओ पाहिले. आता ठीक आहे, आता परिस्थिती प्रसंगानुसार आपण पुढे जात असेल. मी 3 दिवस बारामतीमध्ये होतो. बारामतीमध्ये मला सगळ्यांनी सांगितले, पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी, सगळ्यांनी सांगितले की हे जे उमेदवार दादाने उभे केले तुला तर पुढे जायला लागणार. आणि मग अजितदादाचं जी अंतिम विनंती होती, अजितदादाचे जे अंतिम शब्द होते ते काही मानायचेच नाही का? माझी अजूनही आज विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, विभूषण तुम्हाला असं विचारा, तुम्ही अजूनही चर्चा करा, बोला. ही घटना घडल्यानंतर पण काही लोक जाऊन साहेबांना, पवार साहेबांना भेटून आले, पांडुरंग पवारांना, की आता अशा परिस्थितीमध्ये तुमचं असं करणं योग्य राहणार नाही. प्रसार माध्यमांचे 2 पत्रकार इथं आलेत. तुमच्या माध्यमातून पण मला त्यांना ही जाहीर विनंतीच असणार आहे की दादांचा जो उमेदवार आहे त्यांना पाठिंबा द्या. अजूनही काही वेळ गेलेली नाही, माघार घ्या. आणि आपलं जे राष्ट्रवादी कुटुंब आहे, जे परिवार आहे, ते एकत्रित एक दिलाने विचार करून पुढे चाललं पाहिजे. ठीक आहे, ऐकलं पाहिजे, हे आमचं मत आहे, आमची रिक्वेस्ट आहे. पण जर नाहीच ऐकलं तर पुढे जाणं हे क्रमप्राप्तच. आणि त्यातून जर पक्षाच्या उमेदवाराला नुकसान होत असेल, पक्षाच्या याला काय साध्य काय होणार याच्यात? असं नाही चालणार. आम्ही एवढं जीव तोडतोड करतोय, ठीक आहे, माझा निवडणुकीला पराभव झाला, आम्ही काय थांबलो का? नाही थांबलो. कारण पक्ष मला 48,000 मत मिळाली. मी जर 48,000 तरी माझा विश्वास टाकला त्याच्यासाठी तुम्ही लढत का नाही करायचं? आता पक्ष आहे माझा, आधी आपलं मागं उभं होता, आता दादा विचारा नाही, आपल्याला पुढं जायचंय. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, जेव्हा 2 राष्ट्रवादी झाल्या, काही आपली मंडळी पलीकडे होती, म्हणून मी त्यांच्या डुकदारायचो नाही. आपण इथं जन्माला आलो, एक दिवस जाणार आहे, आयुष्य कसं जगायचं आपण ठरवायचं. तो प्रसंग वाचवतो गेला निघून. आता आपण एक झालो, एक होऊन पुढे गेले. कल्पनाताईला मत, संभाजी शेठला मत, म्हणजेच अतुल बेनकेला मत दिले असं, म्हणजेच अजितदादाला मत दिले असं. म्हणून आपल्याला किती प्रसंग आला, किती दडपण आला, किती काहीतरी वाईट वाटलं, तर ही जे काही कामं गावात, परिसरात, सगळीकडे जे होतात, 308 कोटी रुपये जर असतात, काही साधी वापर अतुल बेनके नाही केली, पांडुरंग पवारांनी पण नाही केली, हे अजितदादांनी केलेली आहे. आणि अजितदादा आपल्यात नाही, अजितदादाचा उमेदवार जो उभा असेल आणि त्याच्या मागे जर आपण उभं राहत नसेल तर आपण काही कृतज्ञ म्हणायचं का कृतज्ञ म्हणायचं? असं चालणार नाही. ठीक आहे, परिस्थिती येतात, प्रसंग येतात, तुम्हाला आजपर्यंत त्यांच्यावर संसार केले, पुढे या एखाद्या करायला लागणार आहे. पण हा निवडणुकीचा काळ तुम्हाला तेही पाळावंच लागणार आहे. जे काय आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याची साथ ही लाभली ती आपल्याला सोडता येणार नाही आणि पुढे चालत जाणार आहे. तर आता बऱ्याचशा गोष्टी माझ्या कामावर आल्यात की त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा म्हणले, मागे राष्ट्रवादी, आज आहे राष्ट्रवादी, उद्या राष्ट्रवादी, नाही चालणार, असं चालणार नाही. काही ठिकाणी माझ्या वतीने श्रद्धांजली वाहतात, वळसे पाटलांच्या विरोध राहतात. तुम्ही जर वळसे पाटलांचं आमचंच ऐकत असेल तर कशाला आमच्या वतीने वाहतात? असं नाही चालणार. राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी, काही संभ्रम करायची काही गरज नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार कल्पनाताई काळे, संभाजी शेठ चव्हाण आणि प्रगतताई बडे, ह्या गटात तुम्ही सगळेजण जीवाभावाची माणसं आहेत. आजपर्यंत राहिली, जरी एखादा माणूस वेगळ्या मार्गाने जरी गेला असला तरी आपण सर्वांनी त्याच्या प्रती
निश्चित प्रकारे आपण सर्वांनी घड्याबरोबर उभं राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी आज इथं जे विभू शेठच्या घरी आले काही पहिल्यांदा आलेलं नाही, मी अनेक वेळा आलेलो आहे. हे घर कायम बेनके परिवार, वळसे पाटील परिवार, घड्याळ्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं कायम राहिलेलं आहे आणि ते पुढं राहील. ठीक आहे, त्यांचा प्रसंग त्यांनी प्रामाणिकपणे बोलून दाखवला. त्याच्यात काय त्यांच्या आपल्यात किंवा राष्ट्रवादी पक्षात त्यांच्यात काय अंतर पडेल असं मला वाटत नाही. ते निश्चित प्रकारे आपल्यावर राहतील हा माझा विश्वास आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या प्रसंगाला निवडणूक काय माझी नाही, पण मी उभा नाही, पण उमेदवार जे उभे आहेत ते अतुल बेनके म्हणून उभे आहेत, एवढं लक्षात ठेवा. जे माझ्या ह्या प्रसंगाला माझ्यावर आहेत, जे माझी साथ देतील, त्यांच्यात आणि माझ्यात मी कधी कुठल्याच प्रकारचा अंतर पडून देणार नाही, एवढं मात्र निश्चित प्रकारे 5 तारखेला घड्याळाचे चिन्ह समोरील बटन दाबा एवढी मी विनंती करतो. आणि 4 तारखेला म्हणजे परवा ओतूरला अजितदादांची आपण शोक सभा ठेवलेली आहे सकाळी 10 वाजता मार्केट यार्डमध्ये. तर तुम्ही सर्वांनी तिथं उपस्थित राहावं. मी जेव्हा सावडण्याच्या कार्यक्रमाला तिथे गेलो होतो तेव्हा अजितदादांची जी अस्थी असेल ती माझ्या हाताने उचलून पारदुधाच्या त्या कलशामध्ये टाकली आणि एक अस्थी आणि काही राख मी माझ्याबरोबर आणलेली आहे. तर ते त्या रक्षेचं किंवा अस्थीचं दर्शन घेण्यासाठी पण मी तो कलश ठेवणार आहे आपण सर्वांनी. कारण दादाचं प्रत्येक कणाकणात, प्रत्येक मनामनात, प्रत्येक ठिकाणामध्ये दादाचं कर्तृत्व आहे. त्याच्याकरता आपण तिथं ओतूरला 4 तारखेला सकाळी 10 वाजता यावं अशी मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि अजितदादांच्या प्रती जड अंत करणारे, अत्यंत दुःखित अंत करणारे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय शिवराय.